टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वार्ड नौघर में माननीय श्री सुरेश पाटिल साहब, प्रकाश पाटिल साहब के घर पे 21 दिन के लिए बप्पा हर साल विराजमान रहते हैं और हम आपको बता दें कि 21 दिन तक बप्पा का रोज सेवा होता है। तो वहीं पे कीर्तन भजन का भी कार्यक्रम रहता है जो 21 दिन तक कुछ न कुछ बप्पा के सेवा में होता रहता है। और आज देख रहे हैं बप्पा का जो है घाट पे आखिरी आरती हो रही है। यहाँ से बप्पा का जो है आप कुछ ही क्षण में देखेंगे, आरती के बाद बप्पा का जो है जल में प्रवाहित कर दिया जाएगा। ये सबसे बड़ी बात है कि बहुत सारे जो लोग हैं बप्पा को वैसे ही तालाब में फेंक देते हैं या फिर कचड़े जैसे पानी रहता है वहाँ फेंक देते हैं, बहुत गलत है। उन्हें सोच समझ करके बप्पा का जो है विसर्जन करना चाहिए। आप देखेंगे इसमें कि कितना सुंदर तालाब है और तालाब में किस तरह से बप्पा को स्वच्छता पूर्वक विसर्जन किया जा रहा है। अक्सर व्हाट्सएप, फेसबुक वगैरह पे वीडियो जैसा दिखाई देता है कि लोग कहीं भी बप्पा को जो है विसर्जन कर देते हैं, तो मन को बहुत तकलीफ होता है क्योंकि आप 21 दिन, 10 दिन, 5 दिन, 1.5 दिन बप्पा को अपने घर पे एक सदस्य के तरह रखते हैं। ये सबसे बड़ी बात है। वो भी आपके बच्चों में ऐसा लगता है, बच्चे जो होते हैं वो रोने लगते हैं बप्पा की विदाई पे। सोच सकते हैं कि बप्पा से कितना प्यार हो जाता है बप्पा को, बच्चों को। तो इसलिए सोचिए कि बप्पा एक हमारे घर के सदस्य हो जाते हैं। इसलिए आप लोग विसर्जन जब भी करें तो कचड़े जैसे पानी में या ऐसे जगह पर न करें कि फेसबुक या व्हाट्सएप पे देखने को मिले और अपने को तकलीफ हो। देख सकते हैं यहाँ पे सुरेश पाटिल साहब के घर पे जो बप्पा विराजमान थे, उनके साथ 2 बप्पा और थे और लोग जो थे, सबने बहुत ही अच्छा से बप्पा का विसर्जन किया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। बोला पुंडलिकारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, आय देवी की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकरया, मुंगल मामा की जय। जय पर पाय पडून घ्या। काय सोला तो ते तुम्ही एकच लाईन होती। गणपती बाप्पा मोरया। अरे तुम्ही जा उतरा ना खाली, दिले गेला ना पहिले सांगू। गणपती बाप्पा इस दिन बप्पा आपके घर पे विराजमान थे, आज उनकी विदाई आपको कैसा लग रहा है? आज विदाई हुई 21 दिन, 21 दिवस। आज 21 दिवसाचे गणपती विराजमान होऊन 21 दिवस कुठे गेले हेही कळून आले नाही। परंतु एकच खंत मनाला एक दुःख आज असं वाटतं की बाप्पा गेले तसे काय आपल्या जीवनातला सर्व सुनसान करूनच गेले। आज सर्व आमच्या भाविक भक्तांना झोप सुद्धा लागणार नाही। काय एकच मागणी करणार
की हा सृष्टी हे सर्व भक्तांना सुखी ठेवा आणि सुदबुद्धी द्यावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. हा बाप्पा आमचे भावाचे नवसाच असतो. वर्षी आम्ही 21 दिवस ठेवलेला आणि आम्हाला खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं आणि खूप म्हणजे एकदम मस्त झाला आणि आमच्या भक्तांना पण जाम मजा आली आणि एकदम चांगलं वाटलं आणि आम्हाला जाता वेळेस एकदम दुःखाचं हे झालं. बाप्पाचरणी काय मागणी केला? हा बाप्पाचरणी काय मागणी केला? बाप्पाचरणी हेच मागणी आमच्या भावाला सुखी ठेवो, आम्ही पण सुखी राहू आणि आम्हाला सगळ्यांना सुखी राहू अशी आमची मागणी होती. मला पुंडलिकावर दे. गणपती घरी दिवसाचा 21 दिवसाचा गणपती बाप्पा राहतो. 21 दिवस आमचे खूप आनंदाचे राहतात. पण हा विसर्जनचा दिवस आला की सर्वांच्या तोंडावर दुःख दिसतो. अजून पाहतो एवढे दिवस आम्ही भजन आणि आनंदाचे क्षण राहिले. एवढ्यात आम्ही हा नवसाचा बाप्पा आमचा कित्येक लोक आमच्या घरी येतात. एवढ्या लोकांचा भजन कीर्तन हरिपाठ हे सर्व आपल्या घरी होतं. या हरिपाठाच्या आनंदात सगळे दंग राहतात. जेव्हा हे विसर्जन येतो खूप दुःख होतो. परत हा पुढच्या वर्षी हा क्षण आम्हाला लवकरच आनंदाचा क्षण बघायला लागतात. पुन्हा 14 सप्टेंबरला बाप्पाची वाट पाहू. एवढे बाप्पाच्या आमची प्रार्थना. गणपती बाप्पा आज आमच्या गणपती बाप्पाचे विसर्जन हे खूप दुःख होतंय. म्हणजे या मागचा असा आहे की 21 दिवस झाले बाप्पाचं आगमन होऊन. 21 दिवस आम्ही त्यांची बाप्पांची खूप सेवा केली. भरपूर जण भाविक भक्त येतात. हा आमचा गणपती बाप्पा म्हणजे नवसाला पावणारा वडनोकाचा राजा असा संबोधला जातो. आमच्या घरी रोज हरिपाठ असतात, भजन चालूच असतात. आमची सगळे फॅमिली परिवार सगळे एकत्र असतो, मजा करतो, देवाची सेवा करतो आणि हाच 21 दिवसांचा प्रवास बाप्पांसोबत सगळ्यांसोबत राहिलेला आणि आता बाप्पांचं विसर्जन आलं आहे तर खूप दुःख होते आणि हा क्षण पाहण्यासाठी आम्हाला 1 वर्षभर थांबायला लागेल. आता वर्षभर बाप्पांची आम्ही वाट पाहू. बाप्पांना हेच प्रार्थना आहे की बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अशोक बोलायचं. हे अशोक बोल ना जरा 2 शब्द. मंगल मूर्ती. बाबू काय वीर